मैं ना जानू अल्लाह इलाही रहम नजर करो अब मोरे साई तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई रहम नजर करो खाली जमाना मैंने गमाया खाली जमाना मैंने गमाया साथी आखिर तू और न कोई रहम नजर करो अब मोरे साई तुम बिन नहीं मुझे माँ बाप ओम साईराम सगळ्यांना. दिवस तिसरा हो नाही पण चालू जरा नाश्ता करतो. पालखी निघेल, आरती झाली आहे, जरा तयारी करतो, खातो करतो. तोपर्यंत साईराम सगळ्यांना. आजचा नाश्ता सगळ्यांची तयारी आईची पालखी तर गेले पुढे. आता आम्ही निघालोय पालखीच्या मागून हळूहळू. कावक बघू शकता. पालखी गेली पुढे. आता बघू पालखी आपण चेस करू शकतो का. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. मी चालतो जरा थंडीचा आनंद घेत. तुम्ही पण एन्जॉय करा. भेटू पुढे जाऊन. वाजले 7. नाश्त्याचा हॉल्ट 5 ते 6 किलोमीटर आहे. आता थोडं उजायला लागले. उजेड थोडा आता होतोय. थोडा फ्रेश येतो आणि परत निघतो. आता डायरेक्ट नाश्त्याच्या हॉल्टवरती भेटू. साईराम सगळ्यांना. मनन माऊली पाण्याचे वाटप करतात. पालखीसोबत होते, आता थांबलेत. गाडी घेऊन या माऊली. हो चला, बाय बाय. साईराम साईराम. अजून नाश्त्याचा हॉल्ट आला नाही. चालतोय येतात नाही नाश्त्याचा हॉल्ट. बघा आता कधी येतं. नाश्त्याच्या हॉल्टवरती भेटू आता. नाश्त्याचा हॉल्ट आणि आजचा नाश्ता म्हणजे नाश्ता करताय. आता आपण पण नाश्ता करू आणि जशी पाहिजे तसं निघू. चला भेटतो नाश्ता करू. नाश्त्याचा हॉल सोडला आता कसारा घाटाच्या पायथ्याशी हॉल्ट आहे दुपारचा. बघू किती वाजेपर्यंत पोहोचतोय. कंटिन्यू करतो. तोपर्यंत साईराम. साबू दिसू दे, बाबू नका दिसू दे. पदयात्री अशी आंघोळ करतात भाई लोक. चला साईराम. चला झाला. चला नेक्स्ट.
भरपूर जणांनी प्रश्न विचारलेले की भाई तुम्ही 7 दिवस चालता मग आंघोळ कुठे करता. ही अशी असते आमची आंघोळ. जिथे पाणी भेटेल तिथे आंघोळ, जिथे पाणी भेटेल तिथे आंघोळ. तर थोडी आधी आंघोळ झाली, थोडं कपडे चेंज करतो आणि नंतर कंटिन्यू करतो. फायनली कसारा घाटाच्या पायथ्याशी पोहोचलोय. जरा जेवतो कारण की आंघोळ तर करून आलोय पहिलेच. जेवतो आणि थोडा वेळ आराम करतो. पालखीसोबत निघू. कसारा घाटात दाखवतो तुम्हाला, सारा घाट दाखवतो. आपली पब्लिक लेट पब्लिक जेवायला लागले. साईराम माऊली. साईराम काय चाललंय माऊली? काय गुरढोर आहे. ढोरं येते. आम्ही आता जेवतो. हे आजचं जेवण आहे आपलं. कसारा घाटाच्या पायथ्याशी जेवायला बसलो आहोत. कोण माऊली? साईराम माऊली. साईराम माऊली. आज भाकरी कधी भेटत नाही पण यावर्षी भेटली. अजून एक पाहिजे तर घ्या माऊली. तर आपण जातो जरा. ही आपली जेवणाची व्यवस्था आहे आणि आपली पालखी दाखवली तुम्हाला. पालखीच्या इथे भरपूर जण आहेत भाई. इथे विपुल माऊली. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मुलीवरून पालखी निघाली आली ती घाटावर. या घाटन देवी जवळ पालखी पाहून रे मला आनंद झालाय फार. एक बारी खाय नाही तर 2 बारी खाय, 2 बारी खाय नाही तर बार बारी खाय. मावा कुल्फी खाय पायी शिर्डीला जाय. मावा कुल्फी खाय पायी शिर्डीला जाय. पायाला आलेत फोड कुल्फी खाऊन झालेत गोड. अरे अध्यक्ष भाऊ शाही भक्ताला घेऊ. मावा कुल्फी खाऊ पायी शिर्डीला जाऊ. मावा कुल्फी खाऊ पायी शिर्डीला जाऊ. उड आलाय कसारा घाट शिर्डीची वनाची वाट. ओम साईनाथ थोडक्यात. कसारा घाटचा आजचा मुक्काम झाडाखाली. आणि विपुल माऊली पुढे काय बघतो? काय बघतो? तर झोपतो जरा वेळ. 4-4:30ला पालखी निघेल तेव्हा कसारा घाट दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत साईराम सगळ्यांना झोपू द्या जरा. तिरकेने पुढचा झेंडा घेतलाय. पालखी पुढे येऊ द्या. निशाणीवाले नारळ फोडायचंय. थांबा. निशाण थांबा. निशाणी बाकी रस्त्यावर कोणी एवढं का साईराम रस्त्यावर कोणी एवढं का. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. ओम साई. डीजे चालू करा. कसारा घाट घाट अर्धा चढलो आपण आता. डीजेचा ट्रक आणि पालखीला सोडत नाही आपण. कुठपर्यंत ते पण सांगा माऊली. आणि आता घाटन देवीपर्यंत पालखी सोबत जाणार आहे. त्याच्या पुढे अजून ठरवलं नाही आम्ही. ते घाटन देवीला गेल्यावरती बघू. तोपर्यंत स्टेटिंग काय भेटतील तर अजून पुढे जाऊ. हा जसा जोश भेटेल आपल्याला तसं जाऊ. पालखी सोबतच राहण्याचा आता निश्चय केला आम्ही. आजच्या दिवसापुरतं. उद्याचं उद्या बघू. भेटू घाटन देवीला गेल्यावर. घाटन देवीत पोहोचलोय. घाटन देवीचं दर्शन घेऊ आणि आता थोडं इथे नाचू. थोडं नाचू.
अंबाबाईचं दर्शन घेऊ आणि नंतर परत कनेक्ट करतो. देवीच्या पाया पडलो आता जरा डीजेच्या गाण्यावरती नाचू आणि मग आपल्या रात्रीच्या हॉलसाठी निघू. तोपर्यंत सगळ्यांना साईराम. तोपर्यंत डान्स एन्जॉय करा. कंटिन्यू आपले चालतायत. थांबला नाही घाटन देवीला. जसा आलाय तसा निघालाय. हॉल्ट पासून 500 मीटरवरती आम्ही नाश्त्याला थांबलोय. नाश्ता दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत सगळे फ्रेश झाले. आता अभ्यास चालू आहे. चार्जिंगला लावायचं प्लॅनिंग सगळं चालू आहे. आता हॉल्टवर जाऊ, चार्जर घेऊ, परत रिटर्न येऊ. तोपर्यंत नाश्ता दाखवतो तुम्हाला. आजचा आपला नाश्ता. अजून हॉल्टवरती पोहोचलो नाही आपण आणि नाश्ता चालू झाला आहे. अजून भजी मागवली आहेत, ती येतील. तोपर्यंत चालू दे सूप. मी पण सूप पितो आणि निघतो हॉल्टवरती जाण्यासाठी. भेटू हॉल्टवर गेल्यावर. आपली भजी पण आलेली आहे. आता भजी खाऊ, सूप पिऊ आणि निघू आता हॉल्टवर जाण्यासाठी. आता शेवटची निशाणी जायची आणि आपण इथेच राहायचो. गेली तरी फरक हॉल्टवर पोहोचलोय. आता आरती चालू आहे. मोबाईलला चार्जिंग पण नाही. आरती दाखवतो. आमचा हॉल्ट सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय.
भजन झालंय आता जरा महाप्रसाद घेऊ. होय जरा महाप्रसाद घेऊ. काय महाप्रसादाला बघू. माऊली अगोदरच बसले. जेव वाजले आमच्या अगोदर जेव बसला. माऊली आपल्या अगोदर जेवायला बसले. आपण पण घेऊ जरा. आहे पद्धतशीर. हे आपलं आजचं जेवण आणि हे सगळे जण जेवायला बसलेत. तर आपण पण जेवू आणि जरा झोपू कारण की आपण भरपूर दमलोय आज आपला दिवस खडतर गेलाय. पायाने साथ दिली नाही आपल्याला. फिरू माऊली नाही माहीत. जरा जेवू आणि नंतर मग झोपताना कनेक्ट करतो तुमच्यासोबत. तोपर्यंत ओम साईराम सगळ्यांना. दिवसभर चालून पण यांची हाऊस मिटली नाही. जेवून राऊंड मारायला घेऊन आले दोन भाऊ हे दोन जुळे भाऊ. पालखी पालखीला आलो झाले. आज तुम्हाला ब्लॉग मध्ये टाकतो बघा ना. मजा बघ. जेवलो एवढं पालखी घेऊन चालत आलो तरी पण भाईंना राऊंड मारायचा जेवण झाल्यावर. बघू आता कुठे घेऊन जातात. मग नंतर त्यावरती झोप तर एवढी यायचं तर नव्हतं पण आता ठीक आहे. परत पालखीच्या इथे गेल्यावरती भेटू. तोपर्यंत ओम साईराम.